त्यांनी येड्यामाईच्या चुना येचून या ठिकाणी पालखीचा सोहळ्याचा आनंद घेतलेला आहे। सरांना आपण सर काय सांगाल? या वर्षीचा सोहळा जो आहे तो खऱ्या अर्थाने एवढा मोठा सुवर्णयोग म्हणायला हरकत नाही, कारण का येडेश्वरीचं महिमा हा जगप्रसिद्ध होत चाललेला आहे आणि त्यामुळं प्रत्येक घराघरामध्ये येडामाईची ओळख झालेली आहे आणि त्याचं हे जिवंत चित्र आज आपल्याला बघायला मिळालं। एवढा जनसमुदाय त्या येडेश्वरीच्या आज भेटीसाठी दर्शनासाठी आलेला होता। खऱ्या अर्थाने खूप मोठा समाधानाचा हा सोहळा होता आणि मन हारून गेला अगदी सोहळा पाहून असं मला वाटतं। भाऊ, आपण हे महाराष्ट्राला आता नवीन असं पहिले आराधी जे गाणे म्हणत होते त्या गाण्याला आपण थोडीशी बगल देऊन जे आराध्य मंडळाला आपण एवढं महाराष्ट्र खेचून आणलेलं आहे आणि एक नवी दिशा आपण महाराष्ट्रासाठी काढलेले कॅसेट किंग म्हणून आपण ओळखले जातात। आताच आपले रिलीज झालेले 4-2 गाणी आहेत, त्यामध्ये येडामाई माझा जीव ग जीव हा एक गाणं तुमचं सुपरस्टार झालेलं आहे। साहेब, काय सांगाल आपण या सर्व जनतेला देवीकडे वळवण्याचं महत्त्व आणि देवीकडे वळवण्याचं खरोखरच कार्य आपण केलं, काय सांगाल भाऊ? मी देवीकडे वळवण्याचं कार्य नाही केलं, तर मला स्वतःला भेटलेली प्रचिती मी फक्त मांडली, की माझे अनुभव गाण्यातून मांडले आणि ते लोकांना सुद्धा पटले आणि ते खरं माझी एक पावती आहे की जे मी येडेश्वरीसाठी स्वतः जगलो, जे येडेश्वरीने मला जगवलं तेच मी गाण्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते जगाला नक्कीच पटलं आणि त्याचं चित्र हे आज असं दिसतंय। तर हे आपल्यासोबत होते महाराष्ट्राचे सुपरस्टार गायक चंदनजी कांबळे सर आणि आपल्याला यांनी या यात्रेनिमित्त भेट दिली। मी सरांचे अभिनंदन करतो सर, धन्यवाद। एकच सांगेल की जे मी लिहिलं ते गाणं नसून माझी भावना आहे आणि ते गाणं म्हणजे असं आहे की येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव, येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव। सर एक चरण सर आम्हाला चॅनलसाठी आता मी लावलं, एक चरण आहे सर। मायेचा पदर दिला या डोई तिलाच माझी क्यू ग क्यू, मायेचा पदर दिला या डोई तिलाच माझी क्यू ग क्यू, अग येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव, अग येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव। धन्यवाद सर। येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव, येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव। धन्यवाद सर।